मध्ये पोहोचले. आघाडीला फलंदाज आपण बघतोय नितीन जोशी आहेत आणि त्याचबरोबर जयवंत जोशी. औद्योगिक गिरिजामाता जुनी डोंबिवली पश्चिमेचा संघ आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो गावदेवी वसार. पहिलं षटक पॉवर प्लेचं गोलंदाज पाहायला मिळतं. त्या षटकामध्ये विजय आहेत. वपी स्टॅप का त्या ठिकाणी अंडर बॉक्स स्टाईलने हा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठीमागे जाणं अगोदर इनफिल्ड मध्ये अडवला चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. शॉर्ट कव्हरचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. सिंगलने या धाव फलकाचा श्री गणेश होता. फलंदाज डावखुरा त्याच्या आपण बघतोय. स्ट्रायकिंगला नितीन जोशी होते. त्यांच्या बॅटमधून ही एक रन आपण बघितली. पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतात. गोलंदाज विजय वायले आहेत. ट्रॅक चेंज करतात उजव्या त्याच्या या फलंदाजासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने रायतामध्ये विकेट. टीम मध्ये लॉंग ऑफ आणि ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. अर्थातच काऊ कॉर्नरच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक शफल झाले. कट करण्याचा प्रयत्न होता. अपील या ठिकाणी हलकसं करण्यात आलं होतं. फॉलोथ्रो मधून या ठिकाणी येत असताना बॉलिंग मार्कवरती गोलंदाजाने कोणते अपील केलं नव्हतं कारण त्यांना ठाऊक होता चेंडू सरळ रेषेमध्ये निघून गेला. कोणताही संपर्क नव्हता चेंडू आणि बॅटचा. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न. कडा घेऊन चेंडू पाठीमागे. फाईन लेग मध्ये थोडीशी हुलकावणी दिली होती त्या क्षेत्ररक्षकाला. वळण घेतलं होतं चेंडूने. स्टॉप करण्यामध्ये असफल झाले होते ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून ते फेक करतात. अडवून चेंडूला धाव मिळतायत. धाव एक मिळाली आणि धावफलक एकंदरीत 2 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पथावर असताना आपण बघतोय सध्या पॉवर प्लेचं द्वितीय फेरीमधील हा द्वितीय सामनाचा या चौथ्या रात्रीमधला 40+ माध्यमातून गावदेवी वसारच्या विरोधात गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली या 2 संघांमध्ये. राऊंड द विकेटने गोलंदाज ऑन साइडला उचललाय. ऑन दी अप चांगला फटका लॉंग ऑन मध्ये. कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि तिथून हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. राऊंड द विकेटने पाहायला मिळाला चेंडू आणि सरळ बॅटवरती मिडल बॅटचा फ्लो बॅट बरोबर येत असताना आपण बघू शकत पाठीमागे ठिकाणी हा फटका कंप्लीट केल्यानंतर फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडचे ते म्हणजेच नितीन जोशी. व पिच होता देखील चेंडू. बॅटची कडा घेतली. पायला ब्राउश शोन एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी चालला लॉंग द कार्पेट. थोडंसं फंबल झालं. चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर त्या ठिकाणी दुसऱ्या धावसंख्येमध्ये. क्षेत्ररक्षक देखील भरपूर वेगाने त्या ठिकाणी चेंडूला घेऊन जात असताना फेकी त्यांनी केली नव्हती. चेंडूला स्वतःहून घेऊन जातात त्या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. अंपायरचा इशारा आलाय आणि या पॉवर प्ले मध्ये धावा पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवलीच्या त्या नॉलॉस नाबाद 8 रन स्कोर कार्ड वरती. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. डे नाईट चौथी रात्र या स्पर्धेची आदरणीय श्री विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2021 हे पर्व वाढदिवस ज्यांचा खऱ्या अर्थानं साजरा करण्यात आला. दोस्तीच्या दुनियेतले राजा माणूस खऱ्या अर्थानं आपण बघितलं 3 ते 4 वाजता खऱ्या अर्थानं पहिला सामना जेव्हा सुरू झाला तिथपासून आतापर्यंत या रात्रीमध्ये देखील त्यांचा मित्र परिवार खूप सारे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी इकडे उपस्थित राहिले होते. आणि बर्थडे म्हणजे नक्की काय, वाढदिवस म्हणजे नक्की काय, हा प्रश्न BCC वर्ल्डच्या कार्यक्रमामध्ये अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय. वेळेचं बंधन, वेळेचं बांध राखा. क्षेत्ररक्षण करणारा संघ स्टॉप वॉच आम्ही लावलेला आहे ठिकाणी. सो आपण वेळेचं भान राखा. वेळेचं व्यवस्थापन करणं आम्हाला गरजेचं आहे. सो आम्ही वारंवार सूचना करतोय. वाढदिवस म्हणजे नक्की काय, बर्थडे म्हणजे नक्की काय, खरा हा प्रश्न BCC वर्ल्डच्या कार्यक्रमामध्ये जगभरातल्या तमाम VIPंच्या उपस्थितीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तो भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती अब्दुलजी कलाम सर यांना. आणि त्यांचं सुंदर असं या प्रश्नावरती उत्तर होतं की आपल्या आयुष्यामधला एकमात्र तो दिवस की ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या रडण्याने आपली आई हसलेली असते. आणि असा दिवस पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये कधीच येत नाही की आपण रडल्याने एखादं बाळ, एखादं
एखादा मुलगा रडल्याने त्याची आई असते. हे सुंदर आणि मार्मिक शब्दामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं उत्तर होतं. वाढदिवस म्हणजे नक्की काय या प्रश्नाचं भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सरांचं. ऑन साइडला उचलला बॅटमधला स्वीट साऊंड टक, सरळ चाललाय चेंडू मिड विकेटच्या वरतून सीमारेषा पार, षटकार. दुहेरी रंगामध्ये धावफलक 14 वरती. स्कोररच्या भूमिकेमध्ये आकाश पाटील आहेत. सुवर्ण अक्षरामध्ये ते सध्या गुणसंख्या लेखन करतात. आमच्या व्यासपीठावरती समालोचक कक्षामध्ये ते त्या ठिकाणी आमच्या समवेत आहेत. हा चेंडू ऑनसाइडला वळवायचा होता त्या ठिकाणी या फलंदाजाला, मिस झाले. सरळ रेषेमध्ये हा चेंडू असताना वरतून निघून जातोय तो एससी रक्षकाच्या हातामध्ये. षटक प्रगतीपथावर दुसरं, पहिल्या चेंडूवरती षटकार. षटकाराने स्वागत केलंय ते गोलंदाज सुजित म्हात्रे यांचं. फलंदाज आपण बघितला तो जयवंत जोशी. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आतापर्यंत 14 धावसंख्येची. राऊंड द विकेट पुढचा चेंडू समोरचा एंड. समोर चेंडू ऑन साइडला उचलला, आणखी एक तडाखा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. हा दुसरा षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आपण बघितला तो निर्धाव चेंडू आणि आता हा स्लॉक स्वीपचा फटका. सरळ हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून षटकारासाठी. चेंडूची मागणी त्या ठिकाणी, चेंडू आला. व्हॉलेंटियर्सचं मनपूर्वक आभार. आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी जवळजवळ आपण बघतो आता 1:30 या ठिकाणी बरोबर वाजलेत आणि प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने ठिकाणी या स्पर्धेचा मॅचचा आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. ज्यामध्ये आपण बघितलं तर खोणे आणि वाकळ्यांचे प्रेक्षक देखील आहेत. यानंतरचा जो सामना रेग्युलर क्रिकेटमधला तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर सध्या सुरू असलेला सामना 40+ माध्यमातून गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळतोय तो गावदेवी वसार. या संघाचे फॅन्स पाठीराखे देखील आहेत. ऑन साइडला हुक केलाय आणि अजून एक चेंडू सरळ चाललाय लॉंग लेगच्या वरतून. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. आक्रमणाला सुरुवात, प्रति हल्ला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण फक्त बघितली होती ती 8 धावा आणि यानंतर या धावसंख्येला पुढे ढकलत असताना गिअर चेंज केला. गिअर अप होऊन बॅटिंग करत असताना ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय तो जयवंत जोशी आणि हे धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 26 या आकड्यावरती. दोन लागोपाठचे षटकार. पहिल्या चेंडूवरती देखील षटकार होता, दुसरा चेंडू निर्धाव होता, तिसरा आणि चौथा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. पिच ऑन साइडला आता आडवा बॅटने त्या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न करत होते, मिस झाले त्या ठिकाणी. फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडचे ते जयवंत जोशी. आतापर्यंत 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्या त्या गोलंदाज सुजित यांनी. एक चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकामधला. समोरच्यांकडून पंचांच्या डावा बाजूने सुजित शॉफाजला ऑन साइडला आता देखील उचललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर 64 धावा आपल्याला नक्कीच या धावफलकावरती पाहायला मिळतील 4 षटकांमध्ये. 2 षटकामध्ये 32, पहिल्या षटकामध्ये 8 होते आणि या षटकामध्ये 24 धावा आल्या. सुजित म्हात्रेवरती आक्रमण पाहायला मिळालं जयवंत जोशी यांचं, ज्यामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून 3 षटकार आणि लॉंग लेग मधून आपण बघितला तो 1 षटकार. अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात ते गुरुदास भोईर आहेत, एक जेन्युइन ऑलराऊंडर. खूप वर्ष खऱ्या अर्थानं नारिवली गावासाठी संघासाठी त्यांनी दिलेत आणि नारिवलीचं प्रतिनिधित्व करत असताना आता देखील आपल्याला ते नक्कीच पाहायला मिळतात. आणि नारिवली संघाने देखील या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकले. तृतीय फेरीमध्ये त्यांनी देखील प्रवेश केला. 40+ संघाने देखील 2 सामने जिंकलेत आणि रेग्युलर संघाने देखील 2 सामने जिंकलेत. उद्याच्या दिवसामध्ये नारिवलीचे दोन्ही संघ पाहायला मिळतील. उद्याचा दिवस रात्र खऱ्या अर्थाने डे नाईटची स्पर्धा आहे. सो उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. क्वालिफायर मॅचेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. क्वालिफायर जे संघ असेल उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा परफॉर्मन्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कोण होईल या स्पर्धेचा विजेता
श्रद्धांजली चषकावरती या पहिल्याच पर्वामध्ये कोणता संघ नाव कोरेल. ऑन साइडला ड्राइव्ह करतात, ऑन ड्राइव्हचा फटका लॉंग दी कार्पेट डाऊन दी ग्राउंड. समोर क्षेत्ररक्षक पोहोचलेल्या ठिकाणी उचलला चेंडूला फेक होतीये आणि तोपर्यंत आपण बघतो या 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 34 धावसंख्येची पार्टनरशिप 34 वरती हे फलक षटक प्रगतीपथावर असताना आपण बघतोय तिसऱ्या आणि या षटकामध्ये गोलंदाज नरेश गायकर. स्टेप आउट झाला, ऑन साइडला उचलला, मिस टायमिंग झाल्या ठिकाणी आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी हाताचा पिसारा त्याने फुलवला, पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. विकेटचं बदन, विकेट नंबर फर्स्ट. 34शी पार्टनरशिप या ठिकाणी फोडण्यात आली. हा पहिला ब्रेक थ्रू पाहायला मिळतो तो गोलंदाज नरेश गायकरच्या माध्यमातून हवेमध्ये संचार करतो. हा चेंडू रिप्ले मध्ये खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंट शिवायनी त्या ठिकाणी करत असताना लॉंग ऑनला त्या ठिकाणी अजल टिपण्यात आलाय आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का बसलाय गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली या संघाला. पहिल्या मॅचचा नायक हिरो सामनावीरचा पुरस्कार पटकावणारा हा फलंदाज सध्या 3ऱ्या क्रमांकावरती आलाय राजू पाटील. ट्रॅक चेंज ओव्हर द विकेट उजव्या त्याच्या फलंदाजासाठी नरेश गायकर. टप्पा पडला चेंडू थोडासा वळण घेणारा ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज आपण बघतोय ते स्ट्रायकिंग एंडचे जयवंत जोशी मिस झालेत. हा चेंडू निर्धाव कमबॅक करत असताना या ठिकाणी प्रत्युत्तर देत असताना विकेट नंतर हा निर्धाव चेंडू गोलंदाजाकडून. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मिस झालेत. आता देखील टप्पा पडला चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर होता. मेरिट वरती खेळणं गरजेचं. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आत्मविश्वास, आता आत्मविश्वासाने भरलेली गोलंदाजी या षटकामध्ये कमबॅक करण्याच्या ईर्षेने गावदेवी वसारसाठी हा गोलंदाज नरेश गायकर गोलंदाजी करतोय. रन या ठिकाणी मिळते, एक लेग बायचा इशारा अंपायर या ठिकाणी येतोय आणि या सिंगलने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 35 या आकड्यावरती धाव फलक. चेंडू अजून आपण बघितला तर शिल्लक आहे तो अखेरचा या षटकामधला. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूवरची नजर नव्हती. जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे त्यांची नजर हटली चेंडूवरची आणि सरळ रेषेमध्ये निघून गेला चेंडू. स्विंग आणि मिस, थोडासा बाहेरच्या बाजूने वळणारा चेंडू होता. आपण बघितला तो गोलंदाज नरेश गायकर यांचा. या षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त धावा खर्च केला त्या नरेश यांनी 3 धावा आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय. जी पार्टनरशिप पुढे नेत होती या डावाला, या जुनी डोंबिवली या संघाला 34 वरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला नरेशने आणि त्या धावफलक एकंदर 3 षटकांच्या करीत 35 वरती अंपायर सूचना करतात. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. षटक क्रमांक 4 आणि या षटकामध्ये गोलंदाज राजेश फुलोरे. स्लॉगर पहिला चेंडू घेऊन समोरच्या एंड कडून ऑन साइडला हुक करतायत, शफल झाले आणि हा चेंडू एलिव्हेशन या फटक्यामध्ये लॉंग लेगच्या वरतून चाललाय. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना सीमारेषा पार षटकार. षटकाराने सुरुवात. या अगोदरच्या षटकामध्ये कॉइन्सिडन्स करताना आपण बघू शकाल, कारण लॉंग लेग मधून 2 आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून 3. एकंदरीत या सत्रामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ते 5 षटकार आणि हे 5ही षटकार आले जयवंत जोशी यांच्या बॅटमधून. जे धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचला आतापर्यंत पुढे 41 वरती. 41 for 1 प्रोग्रेस इन 4th ओव्हर. डीप मध्ये क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवत असताना क्षेत्ररक्षक लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग आणि क्षेत्ररक्षक सरकत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान इनफिल्ड मध्ये थर्ड मॅन, बॅकवर्ड गली आहे, शॉर्ट कव्हर आहे आणि क्षेत्ररक्षक सरकत असताना सध्या पाहायला मिळतोय तो फाईन लेग मध्ये. डीप मध्ये ऑफ साइडला तुम्हाला पाहायला मिळेल एक क्षेत्ररक्षक आहे तो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या दरम्यान.
एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी जवळ. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. आखू टप्प्याचा चेंडू हॅमट करत असताना हवेमध्ये खेळलेत मिस टायमिंग. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक स्टनिंग कॅच. प्रेक्षणीय झेल पाहायला मिळाला. भरपूर वेगाने ते शरीराचा समतोल राखत असताना धावत आले चेंडू पर्यंत आणि शेवटच्या क्षणाला हातामध्ये सामावून घेतलं चेंडूला. विकेटचं बदन. विकेट नंबर 2. आघाडीचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. या अगोदर आपण बाद होत असताना बघितलं ते नितीन यांना आणि त्या मागोमाग या ठिकाणी बाद होत आहे ते जयवंत जोशी ज्यांनी योगदान दिलं या सामन्यामध्ये 31 धावसंख्येचं, ज्यामध्ये 5 अफलातून षटकार. टाळ्या आपसूक येत आहेत तेव्हा ते डगआउट बॉक्स अंतर कापत होतं. 41 वरती दुसऱ्या गडी बाद. चेंडू शिल्लक आहे ते अजूनही 4. मॅचची कडा मोठी कडा हवेमध्ये खेळलेत. बॅकवर्ड गलीमध्ये कॅच ड्रॉप बॅकअप आहे त्या ठिकाणी. भरपूर वेगाने रन कंप्लीट करण्यात येते. राजू या ठिकाणी बचावले गेले. हे त्यांना जीवदान. राजू पाटील आणि जयेश जोशी सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. जयेश 4थ्या क्रमांकावरती आलेत आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते पुढे 42 वरती. 2 गडी बाद. 42 ही धावसंख्या. षटक 4थं प्रगती पथावर असताना या षटकामधले चेंडू शिल्लक आहे 3. समोरच्यांकडून पुन्हा एकदा हा गोलंदाज. आखो टप्प्याचा चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा भाव जाणवला या फटक्यासाठी आणि ठिकाणी मिस होत असताना आपण बघतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडू. कमबॅक सध्या करत आहेत गोलंदाज. धावफलक 42 वरती स्थगित आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वापिस ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. थायपॅड वरती हा चेंडू आदळला त्या ठिकाणी. अपील हलकसं करण्यात आलं होतं. हा चेंडू आपण बघितला तो शॉर्ट कव्हरच्या दरम्यान ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. अंपायरचा लेग बायचा देखील इशारा आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो थायपॅड वरती हा चेंडू कशा पद्धतीने लागला. अगदी उभ्या ऑन साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता तो फलंदाजाचा. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचला 43 वरती. चेंडू शिल्लक आहे शेवटचा. लॉफ केलाय हवेमध्ये तर आहे चेंडू. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करतो हा चेंडू. इट्स अ क्लिअर माहिती. क्लीन इट 6. षटकाराने हा शेवट गोड केला तो राजू पाटील यांनी. आणि इथे पहिला डाव संपन्न. पहिल्या सत्रामध्ये गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली 40+ या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ते 49 आणि 50 धावसंख्येचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, बॅटिंग करत असताना, फलंदाजी करत असताना ते संघ गावदेवी वसार या संघासमोर. कुठे जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. तुर्तास थांबतो पुन्हा एकदा जशी या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. व्हॉइस ऑफ डोंबिवली मराठीमधून खऱ्या अर्थानं खूप वर्ष जे क्रिकेटच्या अविरतपणे सेवा करतात ऐकूयात आपण प्रसादजी परब सर यांना. धन्यवाद. थँक्यू के करण काळन. धन्यवाद. चला टॉससाठी इन्व्हाइट करतोय मी श्री गणेश देवांशी 11 खोणी आणि त्याच्यासोबत जगदंब वाकळण दोन्ही संघाचे कर्णधार. आपण लगेचच व्यासपीठावर या नाणेफेक करण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. जयवंत जोशीने मात्र हाहाकार अक्षरशः त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 31 धावांची खेळी. अप्रतिम त्याच्या बॅटमधून षटकार आपण पाहिले.
षटकारांची संख्या जर आपण उल्लेख केला तर या इनिंगमध्ये जे जवळजवळ 5 षटकार आपण बघितले आणि तेवढे डॉट सुद्धा चेंडू आपण बरेच बघायला मिळाले. डॉटचे चेंडूची जर संख्या आपण बघितली तर जवळजवळ 6 चेंडू डॉट होते आणि त्यामध्ये आपण 5 षटकार सुद्धा बघितले, एक सिंगल बघितला, 31 धावांचं योगदान आणि त्यानंतर चांगला फिनिश पाहायला मिळाला राजू पाटीलच्या बॅटमधून. एक डबल, एक सिंगल आणि एक षटकार, एकूण 7 धावांचं योगदान. तर कोणी संघ आणि त्याचबरोबर वाकळण संघ टॉससाठी आपण यायचं आहे. लक्ष आहे ते मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते 50 धावेंचं. 50 रन्स टू विन फ्रॉम द 4 ओव्हर फॉर टीम वसार. गावदेवी वसार संघासाठी मग हे लक्ष असेल. चला ओपनिंग बॅट्समन पाठवायचे आहेत लवकर, पंच सुद्धा सूचना करतात तुम्हाला, कारण अजून एक सामना बॅलन्स आहे आजच्या दिवसाच्या रजनीमध्ये. लवकर ओपनिंग पेअर पाठवा. 50 धावांचं लक्ष काढायचं आहे. 12:30ची गती राखायची प्रति षटकामागे आणि बघा ती सुरुवात मात्र इथे कशा प्रकारे केली जाईल ती गावदेवी क्रिकेट क्लब वसार या संघाकडून. ज्याप्रमाणे फटकेबाजी झाली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि खास करून दुसरं षटक जर म्हणावं लागेल तर म्हणजे तब्बल 24 धाव्यांचं. 4 षटकार ठोकले गेले या षटकामध्ये आणि खूप चांगली बॅटिंग केली. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केला, फक्त 3 धावा खर्च केल्या. नंतरचं षटक तुम्ही पाहिला 14 धाव्यांचा पाहायला मिळाला निर्णायक षटक आणि एकूण धावसंख्या 49 पाहायला मिळाली आणि 50 धावसंख्येचं लक्ष इथे उभारले मैदानावर ते गावदेवी वसार या संघासमोर. तर आघाडीला येतात गोपीनाथ फुलोरे आणि त्यांच्यासोबत येत आहेत दुसऱ्या बाजूला विश्वास सेलार. ऑल द बेस्ट. महेश येतो पहिले षटक घेऊन. महेश पाटील. तर सामना सुरू करायचा आहे. क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्या. जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या माध्यमातून आयोजित क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 5 दिवसांचा कालावधी असली क्रिकेट स्पर्धा. 40 वर्षावरील खेळाडूंचे संघ तुम्ही पाहता. एकूण 32 संघ स्पर्धेमध्ये खेळले आणि रेग्युलर 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळाले. एकूण 48 संघांचा समावेश तुम्हाला पाहायला मिळाला स्पर्धेमध्ये. आणि पहिला चेंडू महेश पाटीलचा. शॉर्ट ऑफ गुडलेत ऑप्शनच्या बाहेर पाटला केल्या चेंडूचा. एसटीच्या मागे चेंडू व्यवस्थित तुम्ही पाहतात तर शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू निघून जातोय. व्यवस्थित ग्रीप होत नाहीये चेंडू. सिग्नल करतात पंच व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील. चेंडू गॅदर्ड होणं, कव्हर होणं, ग्रीप होणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धावा ऍड झाली आहे. धावसंख्या धाव फलकावर 2. फुलटॉस चेंडू. एक्झिक्युशन खूप चांगलं आहे. समोर एक्झिक्यूट केलाय चेंडू स्क्रीन समोर आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. गुड बॅटल अँड गुड स्ट्रोक. चौकार पाहायला मिळतो तो फलंदाज विश्वास शेलारच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने संघाचं खातं पुढे सरकले. 5 धावा धावफलकावर, 6 धावा धावफलकावर, कारण व्हाईट +1 अशी 2 धावा अंकित झाल्या होत्या पहिल्या चेंडूवर, जो चेंडू वाईड होता. त्यामुळे एक चेंडू झाले. धावसंख्या 6 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. स्लाइस केले चेंडू हवेमध्ये. राजू पाटील चेंडूच्या मागे आणि जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल अजूनही चेंडू तो थांबवण्यामध्ये यश मिळाले त्यांना. लास्ट मुवमेंटला चेंडू आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत फलंदाज वेगाने 3 धावा त्यांनी कंप्लीट केल्या आहेत. 3 धावा वेगाने इथे पूर्ण होत असताना धावसंख्या धावावर अंकित झाले ते एकूण 9 धावा. मगाशीच उल्लेख केला की 12:30ची गती राखायची प्रति षटकामागे, कारण 50 धावांचं लक्ष मैदानावर गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी ते गावदेवी वसार या संघाला. आणि सुरुवात चांगली झाली. पॉवरवेचं पहिलं षटक असल्यामुळे एक चौकार आपण पाहतोय. एक वाईट सुद्धा पाहायला मिळाला, एक एक्स्ट्रा सुद्धा पाहायला मिळाली. त्यानंतर या 3 धावा, एकूण 9 धावा अंकित झाले धावफलकावर. अजूनही 41 धावांची गरज आहे गावदेवी वसार संघाला. महेश पाटील थोडासा ओव्हरपिच इन स्विंग होतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. हलकासा आतमध्ये येणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला दाखवलं जातं युट्यूबवर. हलकासा इन स्विंग झाला चेंडू. तुम्ही पाहू शकता फलंदाज कशा प्रकारे ड्रिल करून दाखवत आहेत. ड्राईव्ह करायचा होता चेंडू त्यांना. स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, पण ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. कार्पेट शॉट आहे. क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. फेक चांगली होते आणि बॅकअप सुद्धा येत आहे चांगलं. थोडंसं मिसफील्ड झाली होती. पिंटे पाटील होते बॅकअपसाठी.
आणि धावसंख्या पुढे सरकली ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय मी रेग्युलरच्या दोन्ही संघांना. श्री गणेश देवांश 11 खोणी आणि त्याच्यासमोर संघ असेल तो जगदंब क्रिकेट क्लब वाकळण. ताबडतोब रिपोर्ट करा नाणेफेक करण्यासाठी. जास्त वेळ घेऊ नका कारण हा सामना असेल तो 4 षटकांचा. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, स्लाइस केलाय, खूप चांगला फटका. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केलाय आणि चेंडूचा तो डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये या षटकातला या इनिंग मधला हा दुसरा चौकार. पहिल्या षटकात चांगली सुरुवात, पॉवर प्लेचा अत्यंत चांगला उपयोग इथे करत असताना, वापर करत असताना 2 अप्रतिम चौकार पाहायला मिळतात. गॅपमध्ये खास करून हे दोन्ही चौकार एक्झिक्यूट केलेत. एक समोर आपण फटका बघितला मिड ऑफच्या थोडासा किंचितचा बाजून निघून गेला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या समोर, स्क्रीनच्या समोर, आणि नंतर मात्र चेंडूला स्लाइस करत असताना पॉईंट रिजनमध्ये एक चौकार वसूल केलाय दोन्ही एका फलंदाजाने. तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच विश्वास शेलारकडून. चला नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा यायचं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सूचित करतोय दोन्ही संघाचे संघनायक खोणी आणि वाकळण. 14 ऑन द बोर्ड, 14 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकात एक उल्लेखनीय सुरुवात, 2 चौकार पाहायला मिळत आहेत. गली आहे, पॉइंट आहे, शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. चेंडू हवेमध्ये, झेल उडालाय अँड ड्रॉप. बॅकअप येत नाहीये, विजय मात्र तिथे मात्र होता आणि सोबत चेंडू कव्हर केला, चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय आणि तिसरा चौकार पाहायला मिळते. यष्टीच्या मागे चूक झाली, झेल उडाला होता आणि झेल तिथे ग्रीप होऊ शकला नाहीये आणि हाताने चेंडू सटकल्यानंतर तुम्ही पाहतात शॉर्ट फाईन लेगमध्ये, शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये फ्लाइंग स्टीमध्ये खेळाडू होता, त्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धाव फलकावर. सुरुवात चांगली झाली आहे, 3 चौकार पाहायला मिळतात मैदानावर. फलंदाज विश्वास फुलोरीच्या बॅटमधून 2 चौकार, 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत विश्वास शेलारकडून. आणि पहिल्या षटकाकडे चांगली सुरुवात पाहायला मिळते. 50 धावसंख्येचं उत्तर देत असताना, पाठला करत असताना अंकी झाला एकूण 18 धावा धाव फलकावर. अजूनही 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 18. पाण्याची मागणी होते. जरी वातावरण थंड असेल पण पाण्याची मागणी मात्र तुम्हाला पाहायला मिळते कारण दमछाक होते खेळाडूंची. अशा मुमेंटला पाण्याची गरज आहे. 18 धावा, 18, 32 धावा अजूनही हव्यात. +40 एकूण 32 संघ स्पर्धेमध्ये खेळत आहेत. रोख रुपये प्रथम पारितोषिक या 40+च्या फॉर्मॅटमध्ये, या विभागामध्ये रोख रुपये 1,11,111. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 55,555. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी पारितोषिक समान आहे, समान आहे म्हणजे 25,555. आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे इंडिव्हिज्युअल पारितोषिक आहे, वैयक्तिक पारितोषिक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगले पारितोषिक पाहायला मिळत आहेत. एक तर तुमच्याकडे प्राइजेस पण आहेत आणि कॅश प्राईज सुद्धा आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर मालिकावीरसाठी एक रेफ्रिजरेटर आहे आणि 5,555 रुपयाचा कॅश प्राईज आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी LED TV आहे आणि 2,222 रुपयाचा कॅश प्राईज. उत्कृष्ट गोलंदाज कूलर आहे आणि 2,222 रुपयाचा कॅश प्राईज. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज आहेत आणि त्याचबरोबर 1,111 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा आहे. चला पुन्हा एकदा मी सूचना देतोय, चौथा कॉल आहे तुमच्यासाठी दोन्ही संघांसाठी. आय थिंक कोणी संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. जगदंब वाकळे संघाचा जर कॅप्टन इथे उपस्थित झाला नाही या षटकाच्या अगोदर तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एक तर 4 षटकांचा सामना, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. अनाउन्समेंट करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज, शिवाजी जोशी. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला, खूप चांगलं टायमिंग. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि हा चौकार. चला टीम खोणी कॅप्टन आकाश, अरुण येतात आणि कृष्णा मात्रे यांच्या शुभ हस्ते, फॉर्च्यून इव्हेंटचे कृष्णा मात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल आजच्या दिवसातल्या अंतिम सामन्याची. रेग्युलर एकूण 16 संघ स्पर्धेमध्ये खेळले आणि 4 प्राइजेस आहेत 16 संघांसाठी. रोख रुपये 1,00,000 आकर्षक भव्यदिव्य चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 50,000. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी पारितोषिक समान आहे, रोख रुपये 25,000 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. पहिल्या चेंडूवर चौकार धावसंख्या धावफलक 22. शिवाय जोशीचं स्वागत केलं मैदानावर ते फलंदाज स्ट्रायकिंग एंडला गोपीनाथ फुलोरेने. आउटसाइड दी ऑफ स्टंप, चेंडू बाहेर निघून जातोय, व्हाईट सिग्नल. नाणेफेक संपन्न झाली आहे पुढच्या सामन्याची. श्री गणेश देवांश 11 खोणी संघाने नाणेफेक जिंकली आहे.
23 धावा धावफलकावर. शिवाय जोशी दुसऱ्या षटकामध्ये थोडासा स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. फुलरनेचे चेंडू हाताला बॉटम हँडचा वापर करून चेंडूला ड्राईव्ह करायचा शॉर्ट कव्हर पॉइंटमध्ये, पण टायमिंग जुळला नाहीये. डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडला गोपीनाथ. बाहेरच्या कुठल्याही प्रेक्षकाने प्लीज आवाज देऊ नका. ऑन साईडला खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण उभी आता डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कव्हर करता चेंडू, तोपर्यंत एकच धाव अंकित केली फलंदाजाने. उमेश ठाकूर डीप मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. आकाश माझ्यासोबत खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्याचं सुरू आहे. मगाशी आलेल्या मोहन पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधला, त्यांनी आवर्जून उल्लेख केला की माझे चिरंजीव तिथे मात्र गुणसंख्या लेखन करतायत आणि खूप चांगलं गुणसंख्या लेखन सुरू आहे. आणि आकाश, आम्ही जेव्हा चर्चा केली, आकाशने मला सांगितलं की पहिल्यांदाच मी स्कोरिंग करतो आणि फक्त आमच्या स्पर्धेसाठी खास करून. 24 ऑन द बोर्ड. फुलटॉस चेंडू, स्टेप आउट झाले होते. वॉट अ शॉट, डान्सिंग डाऊन द विकेट आणि काय एक्झिक्युशन, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार. 30 धावा धाव फलकावर. काउंटर अटॅक सुरू केले मैदानावर गावदेवी वसार संघाने. सुपर बॅटिंग. 30 धावा अंकित झाल्यात, अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. हे षटक सामन्याला थोडंसं कलाटणी देणारं. कंपॅरिझन केलं तर पहिल्या सत्रात सुद्धा आपण तसंच पाहायला मिळत चित्र. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न, लीड चेंडू हवेमध्ये आणि षटकाराचं उत्तर ताबडतोब दिलंय. सोलोवर चेंडू टाकत असताना शिवाय जोशीने मात्र आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि फलंदाज बाद होतोय तो मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच विश्वास शेलार. पहिलाच विकेटचं पतन 30 या धावसंख्येवर. शिवाय जोशीने दुसऱ्या षटकामध्ये आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आपल्या आतापर्यंत धावसंख्या खूप चांगली आहे मैदानावर. मगाशीच उल्लेख केला की 12.5ची गती राखायची होती, आतापर्यंत ती चांगली राखली आहे. 12.5ची गती आतापर्यंत पाहायला मिळते. अजूनही काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. 1 टू गो, म्हणजे 13 चेंडू आणि अजूनही मैदानावर गरज आहे ती 20 धावेंची. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत, खूपच दूर आहेत आणि तोपर्यंत सहज नरेंद्र दोन धावा पूर्ण करतील. नरेंद्र गायकर, अनुभवी खेळाडू गावदेवी वसार संघाचा. 2 रन्स कंप्लीटेड, धावसंख्या 31 आफ्टर 2 ओव्हर, रिक्वायर 19 फ्रॉम द 12. 19 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. डीजे हंसच्या माध्यमातून आमचा आवाज आमच्या रसिकांपर्यंत पोहोचतोय, प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. 32 झालं, 31 नाही तर 32 झाले, म्हणजे 18 अजून हवेत. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. 18 रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरी. राजू पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तिसरा षटक घेऊन येत आहेत संघाकडून, कारण 4 षटकांच्या सामने तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज वापरायचे असतात. मध्यरात्रीचे जवळजवळ 2 वाजले जगदीश, आणि आपण पाहतो सामना म्हणजेच या 40+ क्रिकेटचा, कारण आमच्याकडे आज एक सामना एक्स्ट्रा होता, एक्झिबिशन मॅच, आणि त्या सामन्याची एक वेगळीच रंगत आम्हाला चाखायला मिळाली. याचं कौतुक व्हायलाच हवं, म्हणजेच विश्वनाथ शेठ मस्कर यांचं, कारण त्यांनी ही संकल्पना राबवली. ज्याप्रमाणे आपण रेग्युलर क्रिकेटला संधी देतो ठाणे वर्सेस रायगड सामना खेळण्यासाठी, तर 40+ का मागे राहत आहे. पण त्यांना सुद्धा संधी दिली, प्लॅटफॉर्म दिला, आणि निश्चित म्हणे की मात्र हा प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला. ब्लॉक होलचा चेंडू आता खोदून काढला, ऑन साईडला प्लेस केलाय. चेंडू तिथेच फक्त भोवऱ्यासारखा फिरतोय, तोपर्यंत एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली फलंदाजाने. खूप चांगला चेंडू, ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. बघा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्लिक करायचा प्रयत्न, मनगटी फटका दाखवायचा होता, पण टायमिंग इथे साधलं नाहीये. पण तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न, ऑनसाईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला दूर आहे, 2 धावांचा प्रयत्न असेल. इथे चेंडू अजूनही शोधतायत शिवाय जोशी आहे तिथे डीप मध्ये, जयेश आहे तिथे, आणि तोपर्यंत या 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. नरेंद्र गायकर
चांगला अनुभव त्यांच्याकडे. धावसंख्या पुढे सरकली मला सांगतोय आकाश. अंकी झाले ते एकूण 35 धावा. अजूनही गरज आहे ती 15 धावांची सामना जिंकण्यासाठी. 50 धावांचं लक्ष गाठायचं आहे गावदेवी वसार संघाला. राजू पाटील खोलवर टपायचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये बरोबर स्क्रीनच्या समोर आणि फेक सुद्धा चांगली. गुड थ्रो. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट होतात. धावसंख्या 2 पुढे सरकती. 17 धावा धाव फलकावर. या षटकातले चेंडूचा उल्लेख जर केला तर आकाश मला सांगते 2 या षटकातले चेंडूची शिल्लक आहेत ते 3 चेंडू म्हणजे 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. स्लोअर 1 चेंडू गतीमध्ये परिवर्तन. चेंडू तिथे कव्हर करतील तोपर्यंत 2 धावेसाठी पुन्हा फलंदाज आपले क्रीज सोडतायत. गुड बॅटिंग फ्रॉम नरेंद्र. डगआउट मधून आवाज नकोय ही सूचना येते. गरज अजूनही त्याच्या आतमध्ये 11 धावांची सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मागचं षटक थोडंसं कलाटी देणारं ठरलं. तब्बल 14 धावा पाहायला मिळाल्या. 2 षटकात तब्बल 32 धावा आपण बघितल्या धावफलकावर. चांगलं क्षेत्ररक्षण पण थोडीशी मिसफील्ड जयवंतकडून. थोड्या वेळासाठी चेंडू हाताने सुटला. लगेचच 2 धावा इथे कंप्लीट केले दोन्ही फलंदाजांनी. कौतुक तर व्हायलाच हवं या मुवमेंटला. नरेंद्र गायकरचं काय पोटेन्शियल दाखवलंय, काय गुणवत्ता दाखवली आहे. आणि प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकाराने सामना जिंकू शकत नाही तर सिंगल डबल सुद्धा सामना मी जिंकू शकतो हे दाखवत असताना गुड बॅटिंग फ्रॉम नरेंद्र गायकर. 9 धावांची अजूनही गरज. स्लोअर 1 चेंडू पुन्हा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतात. जयवंत चेंडू कव्हर करतील, फेक करतील. धावची संधी आणि फलंदाज इथे मात्र होणार बाद. फेक चांगली झाली जयवंत कडून आणि फलंदाज बाद होते. धावचीच्या स्वरूपात सांघिक यश मिळतंय आणि दुसरा धक्का लागलाय गावदेवी वसार या संघाला. सहा चेंडू आणि 8 डावींची गरज. मला असं वाटतं जगदीश या अगोदर भरपूर अशा सामने आपण या स्पर्धेमध्ये बघितले जे मात्र 6 चेंडू 8 डावा झालेले नाहीयेत. असे भरपूर सामने आहेत, खास करून 40 प्लेचे सामने आहेत आणि रजनी क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळाले. खास करून जेव्हा विद्युत प्रकाश होत्यामध्ये स्पर्धा खेळली जाते त्या टप्प्यामध्ये आणि अशा मुवमेंटला 2 सामने असे झालेत की 6 चेंडू 8 डावा झालेले नाहीयेत. बघायचं इथे मात्र तो विक्रम इथे मोडीत काढणार का, किती परंपरा इथे खंडित करणार का गावदेवी वसार संघ. त्याच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहेत या संघातला अजून एक अनुभवी खेळाडू राजेश वायले आणि गोलंदाजी मार्कवर उमेश ठाकूर. त्यामुळे सामन्याचं भवितव्य उमेश ठाकूरच्या हातात दिलंय. नरेंद्र गायकर आणि राजेश वायलेच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी. स्ट्राईक गेला राजेश वायले. आउटफील्डमध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत राजेश वायले. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघायचं आहे या धावा इथे डिफेंड करणार का उमेश. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी समोर येऊन थांबायचा आहे. श्री गणेश दिवांश इलेव्हन खोणी आणि त्याच्या समोर जगदंब क्रिकेटला वाकळण. 6 बॉल अँड 8 रन्स टू विन. हो गुड बॉलिंग. चांगला चेंडू. स्लोअर 1 चेंडू गतीमध्ये परिवर्तन. तो इतिहास पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार का, त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का. या स्पर्धेमध्ये 2 वेळा असं चित्र आपण बघितलंय. 6 चेंडूमध्ये 8 धावा गोलंदाजांनी दिल्या नाहीयेत करायला फलंदाजांना. पहिला चेंडू डॉट उमेशचा. अजून एक चांगला चेंडू ऑनसाइडला फक्त प्लेस केला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेव्हन चेंडूवर पोहोचणार तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल कारण बॅकअप तिथे प्रॉपरली येत नाही आणि 3 धावा वेगाने ते पूर्ण होत असताना चेंडूवर जाणं गरजेचं होतं आणि अशा मुवमेंटला चेंडू यष्टीला ब्रश होतोय, डायव्हर्ट होतोय चेंडू आणि विजय मात्र जोपर्यंत चेंडू करेल तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण केल्या आहेत फलंदाजांनी. बघायचं समीकरण अजूनही दोन्ही संघांसाठी खूप चांगला बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये 4 धावा हव्यात त्या 5. 45 लॉस ऑफ 2. चांगला सामना पाहायला मिळतो मैदानावर. नरेंद्र गायकर ऑन स्ट्राईक असेल आता मात्र फलंदाज. फील्डमध्ये चेंजेस आणलेत. फलंदाजीचे शेजारी आता वाढलेत. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आणि उमेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग नरेंद्र गायकर.
4 चेंडूंनी 5 धावांची गरज. रनवेमध्ये प्रॉब्लेम. पुन्हा गोलंदाजी मार्कवर जात आहेत रिटर्न. उमेश स्ट्राईक केलं. नरेंद्र गायकर कॉन्फिडेंटली बॅटिंग आतापर्यंत केली आहे मैदानामध्ये. या सामन्यामध्ये नरेंद्रने शॉटरून घेण्याचा प्रयत्न. मॅच विनिंग शॉट. सामना फिनिश केलाय. अँड वॉट अ बॅटिंग. नरेंद्र गायकर सामना संपवलाय षटकार मारून MS धोनी स्टाईल. आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय तर म्हणजेच गावदेवी वसार या संघाने. अभिनंदन. गुड बॉलिंग परफॉर्मन्स अँड गुड बॅटिंग परफॉर्मन्स ऑल्सो फ्रॉम नरेंद्र गायकर. आपल्या षटकामध्ये फक्त 3 धावा, कारण 2 षटकात तब्बल धावसंख्या आपण जर बघितली तर अंकित झाल्या होत्या. धावफरक करता 32 धावा. दोन्ही इनिंगमध्ये तेच कंपॅरिझन होतं. पण तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावांचं षटक टाकलं आणि फलंदाजी सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली आपल्या संघासाठी. आणि एक समयसूचकता दाखवत असताना आपल्या संघाचा तारणहार ठरला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला आहे या सामन्यामध्ये, तो म्हणजे नरेंद्र गायकरचा. आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. ओव्हर टू जगदीश पाटील. तर आमचे संतोष म्हात्रे उर्फ मामू उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्य मॅन ऑफ द मॅच दिली जाईल नरेंद्रला. वेळपेट अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि त्याचप्रमाणे मॅच विनिंग शॉट षटकाराने मात्र सामना संपवलाय. तोच ठरला या मॅन ऑफ द मॅचचा हिरो. श्रीनाथ.